बरेच दिवस पास्ता नव्हता बनवला, मग काय आज मुहूर्त निघाला पास्त्याचा. मग घेतला पास्ता बनवायला. आणि साईडला गॅसवर ठेवली कढई, त्याच्यामध्ये ओतलं पाणी आणि टाकलं त्याच्यामध्ये थोडं तेल, कारण तेल टाकल्याने असं चिकट होत नाही, मस्त सुटसुट राहतं. आणि म्हणजे व्हिडिओ पण बरेच दिवस झाले टाकलंच नव्हत्या, म्हणजे चल या निमित्ताने व्हिडिओ तरी टाकायला मिळेल. आणि काही पाणी पण असं मस्त गरम झालं होतं आणि त्याच्यामध्ये ओतला पास्ता. बघा मंडळी, तो पण असं जरा मिक्स हलवला आणि ठेवला. आणि पास्ता पण झाला, पण बघा मंडळी कसा मस्त झाला होता. आणि मग काय ठेवली चाळण, आणि चाळणीवर मस्त असा ओतून घेतला. तुम्ही बघा, ते एका शूटमध्ये दिसलंच नाही. मग घेतल्या एक साईडला मस्त टमॅटो कट करायला, टमॅटो कट केला आणि थोडा पण लसूण पण मस्त असं कट करून घेतला, बघू शकताय. आणि मग काय परत पेटवला गॅस आणि ठेवली कढई. त्याच कढईत सारखे घासायला आपल्यात लागतात, त्याच्यामुळे एकाच शॉर्टकटने करून जायचा. बघा त्याच्यामध्ये टाकलं मस्त पास्ता मसाला आणि पेस्टो मसाला होता घरात आणलेला, तो पण टाकला. पेस्टो मसाल्याने बघा मस्त ग्रेव्ही पण होते मंडळी, जास्त काय टाकायची गरज नाही. मग काय टमाटा आणि लसूण टाकून मस्त हे दिलं. आणि पास्ता बघा इथं आमच्या लेकींना पण दिलं खायला, आणि दोघीजणी बोलतात मस्त झाले पास्ता म्हणून. चिवतं काय देईल त्या खाते. मग काय त्यांना म्हटलं तुम्ही पास्ता खा, मी पटकन फरशी पुसून घेते, मला पण लई जोराची भूक लागलेली. मग घेतली पटकन फरशी पुसून आणि मी पण मस्त पास्ता खायला बसली. चला तर मंडळी, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर.